अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा महिलांनो, अधिक महिना पुरुषोत्तम मास 17 मे 2026 रविवार या दिवसापासून सुरू झाला आहे आणि 15 जून 2026 सोमवार या दिवशी संपणार आहे. त्यामुळे 3 वर्षातून येणारा हा अधिक महिना, तर ही सुवर्ण संधी आपल्याला सोडायची नाही. मग काय करायचं, तर आपल्याला एक उपाय, सेवा म्हणा, उपाय म्हणा, आपल्याला आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय आपण गुरुवारी केला तर अतिशय उत्तम. नाही शक्य झालं तर बघा, अधिक महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे. तुम्ही कुठल्याही दिवशी ही सेवा केली तरीही चालेल. बघा मैत्रिणींनो, जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात, कष्ट असतात, दुःख असतात. प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनातले कष्ट, दुःख, दारिद्र्य दूर व्हावेत, माझ्या अनेक अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात. आता मनुष्य जन्म म्हटल्यानंतर अनेक अडचणी येतातच, अनेक समस्या येतातच. त्या सोडवण्यासाठी आपण खूप काही व्रत, वैकल्य, उपायतापाय करत असतो. पण ते करून देखील तुम्हाला फरक पडला नसेल तर अगदी या अधिक महिन्यातील गुरुवारी बघा, अधिक महिन्यातील बघता बघता 15 दिवस निघून गेले. आता उरले 15 दिवस. तर या गुरुवारी शक्य झालं तर या गुरुवारी करा किंवा पुढच्या गुरुवारी एकादशी आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं शक्य झालं त्या दिवशी तुम्ही करा. तर हा उपाय, ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर बघा, अगदी साधा, सोपा पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. अगदी 100% नाही तर 101% याचा फरक तुम्हाला पडणार आहे. मग सेवा कोणती, तर ती जाणून घेऊयात. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना व्हिडिओ शेअर करा. कदाचित त्यांना या सेवेची मदत होईल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामी महाराजांची तुमच्यावर भरभरून कृपा, आशीर्वाद राहील. बघा मैत्रिणींनो, जीवन म्हटल्यानंतर अनेक प्रश्न येतात. जसे की स्वतःचे घर नाही, भाड्याच्या घरामध्ये राहतो, स्वतःचे घर व्हावे अशी इच्छा आहे. त्याचबरोबर डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, घरातील आजारपण आहे, दवाखाने आहेत आणि घरातील सततच्या कटकटी, मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, अभ्यासात लक्ष लागत नाही, मुलांची सतत चिडचिड सुरू असते. बघा, जेव्हा मुलांचं सेन्सिटिव्ह एज सुरू होतं, जसे की 9वी वर्गात शिकत असतील, 10व्या वर्गात शिकत असतील, तर ते इतके चिडचिड करतात की हातातील मोबाईल फेकण्यापर्यंत, ते टी व्ही रिमोट फेकण्यापर्यंत. काय करावं त्या आईवडिलांनी? तर अशा वेळेस त्यांना आवर्जून तारक मंत्राचे तीर्थ प्यायला द्या. ताईंनो, तुम्हाला हळूहळू अनुभव येईल, मुलं शांत झालेली दिसतील. तुम्ही एक दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान करून तर बघा, 100% अनुभव येईल. अधिक महिन्यातील गुरुवारी आपण जर अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चितच याचे फळ जे आहे तर ते आपल्याला स्वामी महाराज देतातच. मैत्रिणींनो, तुम्हाला अधिक महिन्यातील गुरुवारी न चुकता 1 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. आता तारक मंत्र तुम्हा सर्वांना माहितीच आहे. तारक मंत्र भक्ताला तारून नेणारा आणि स्वामी महाराजांची आपण न चुकता रोज सेवा केली, पूजा अर्चा केली तर महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. बघा मैत्रिणींनो, अधिक महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण कोणतीही पूजा अर्चा केली तर याचं फळ आपल्याला 100% नाही तर 101% मिळतं. मग आपल्याला एक दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. कसं करायचं? अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. गुरुवार हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी एक दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान आपल्याला आवर्जून करायचे आहे. आता गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंगणात झाडून पाणी शिंपडायचं आहे. सुंदरशी छान छोटीशी रांगोळी काढायची आहे. तुमच्याकडून होत असेल तर या दिवशी गुरुवार आहे, कारण गुरुवार हा दिवस अतिशय पवित्र आहे. या दिवशी न चुकता आपल्याला हळदीने उंबरठा लेपन करायचं आहे, कारण हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि आपण जर हळदीचं लेपन केलं तर भगवान विष्णूंना हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे. मग त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा अखंड वरद हस्त राहतो. त्यामुळे न चुकता या दिवशी तुम्हाला हळदीने उंबरठा लेपन करायचे आहे. त्यानंतर उंबरठ्याला धूप दीप दाखवायचा आहे, नमस्कार करायचा आहे, फूल अर्पण करायचे आहेत आणि 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर या दिवशी घरामधली फरशी पुसायची नाही. देवघर तुम्हाला आदल्या दिवशी साफ करून घ्यायचं आहे आणि यासोबतच चुकूनही महिलांनी डोक्यावरून अंघोळ करायची नाही, म्हणजेच पाण्यामध्ये चिमूटभर हळद घेऊन अंघोळ करावी, केस धुवायचे नाहीत. असे केल्यास आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या वाढत जातात.
त्यामुळे महिलांनी गुरुवारी चुकूनही डोक्यावरून अंघोळ करायची नाही, म्हणजे केस धुवायचे नाहीत. त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. हिना अत्तर लावायचा आहे स्वामींना, अष्टगंध, चंदन लावायचं, पिवळी फुले अर्पण करायची, बेल, शमीपत्र असेल शमीपत्र अर्पण करायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल, तुमच्याकडे फोटो असेल तर थोडंसं गुलाबजल घ्यायचं, त्यानंतर फोटोवरती टाकायचं, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, फोटोला चंदन, अष्टगंध लावायचं, पिवळे फुले अर्पण करायची. महाराजांना बघा पिवळे फुलं अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे पिवळे फुलेच या दिवशी तुम्ही शक्यतो अर्पण करा. महाराजांना पिवळी मिठाई अर्पण करा जर तुम्हाला शक्य असेल तर. आता अनुष्ठान कसं करायचं, तर आपल्याला अनुष्ठान हे सकाळी, दुपारी, संध्याकाळी आपण केव्हाही करू शकतो. कारण आपल्याला एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे, म्हणजे एका दिवसामध्ये पूर्ण जे अनुष्ठान आहे तर ते संपूर्ण घ्यायचं आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करणं खूप अवघड आहे का? नाही, अतिशय साधं आणि अतिशय सोपं आहे. मग अनुष्ठान कसं करायचं, तर आपल्याला 21 वेळा एका बैठकीमध्ये जो तारक मंत्र आहे तर तो बोलायचा आहे. आता 21 वेळा म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येईल, पण काही नाही. अगदी एकदा तारक मंत्र म्हणायला मोजून 1.5 किंवा 2 मिनिटं लागतात. आता 21 वेळा म्हणायला आपल्याला 1 पाऊण तास लागणार आहे आणि आपल्याला एक दिवसीय करायचं आहे. रोज तुम्हाला शक्य होत नाही, अनेकांच्या मागे कामे आहेत, धावपळीच्या युगामध्ये कोणाला शक्य होत नाही. काही नियम असतात, त्या नियमांचं सुद्धा पालन आपल्याला करायचं असतं. अनुष्ठान म्हटल्यानंतर नियम हे येतातच, कारण आपण कोणतीही सेवा करा, सेवा करताना काही नियमांचा जर आपण विचार केला आणि जर नियमांचं पालन करून, संकल्प करून जर आपण एखादी सेवा केली तर त्याचे 100% फळ आपल्याला मिळतं. मग आता काय करायचं, शक्यतो तुम्हाला दिवसभरात, मी तर म्हणेन तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जर शक्य झालं तर अतिशय उत्तम, नाही शक्य झालं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेमध्ये आसन घ्यायचं आहे, देवाजवळ बसायचं आहे. काचेचा आणि प्लास्टिकचा ग्लास सोडून तांब्याचा, पितळचा किंवा स्टीलचा असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. एक प्लेट घ्यायची आहे, त्यानंतर तेलाचा, तुपाचा जोही तुम्ही दिवा लावत असाल, जो शक्य असेल तो दिवा लावून म्हणजे प्रज्वलित करून घ्यायचा. अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला बसायला आसन घ्यायचं. आपल्याला एक तामण घ्यायचं आहे, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुलं टाकायची आहेत, संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघू शकता. आता संकल्प कसा करायचा, तर बघा, तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहेत आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा, हे स्वामी आई, माझ्या ह्या ज्या समस्या आहेत ह्या संपूर्ण माझ्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि आरोग्य सुख नांदू द्या. माझी ही तारक मंत्राची सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडनं करून घ्या आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. ठीक आहे, हा झाला संकल्प करून. आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे, नाक घासून मुजरा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी प्लेट आहे ती घ्यायची आहे, त्यावरती पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा आहे. आपला उजवा हात त्या ग्लासवरती ठेवायचा आहे. तुम्हाला तारक मंत्र म्हणता येत नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती देते, तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. तारक मंत्र म्हणत असताना शांतपणे म्हणा, हलू नका, डोलू नका, सावकाश म्हणा, मनाच्या आतुरतेने म्हणा, तुमची हाक स्वामींपर्यंत पोहोचली पाहिजे. तारक मंत्राचा अर्थच असा आहे की जो संकटात आहे त्याला तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र. महिला जर तारक मंत्राचे अनुष्ठान करत असतील तर त्यांनी बघा, अधिक महिना आहे, गुरुवार आहे, तर मैत्रिणींनो, हिरव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करा. पिवळ्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता, मात्र हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. कपाळी कुंकू किंवा टिकली लावा. गुरुवार असल्यामुळे हळदीत गुलाबजल मिक्स करून हळदीचा टिळा कपाळी लावा. केस छान बांधून घ्यायचे आणि डोक्यावरून पदर घ्या, डोकं झाकून घ्या. मग पूजेला बसायचं आहे. तारक मंत्र म्हणत असताना मध्ये बोलू नका आणि मध्ये अजिबात उठायचं नाही. जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात हे अनुष्ठान करत असाल तर अंघोळ करूनच पूजेला बसायचे आहे. दिवसभरात तुम्ही कुठे कुठे फिरता म्हणून अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड बळ आहे की संकटात असणाऱ्या भक्ताला तारक मंत्र तारून नेतो. अशी
तारक मंत्रात ताकद आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जी आपली अगरबत्ती आपण प्रज्वलित केली होती त्यातील विभूती अगदी चिमूटभर घेऊन त्या पाण्यात टाकायची आहे. आता जास्त घेतली तर आजकाल केमिकल्सयुक्त अगरबत्ती मार्केटमध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत. मग त्यामुळे आपल्याला काही घशाचा त्रास होऊ शकतो. म्हणून अगदी चिमूटभर विभूती आपल्याला घ्यायची आहे. आता आपण ज्या व्यक्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान केले त्याच व्यक्तीला हे तीर्थ, हे पाणी तारक मंत्राचे तुम्हाला प्यायला द्यायचे आहेत. ती व्यक्ती जर घेत नसेल, तुम्ही तीर्थ पिण्याच्या माठामध्ये, जे पिण्याचं पाणी असते त्या माठामध्ये टाकू शकता, चहा कॉफीमध्ये देऊ शकता. एकाच व्यक्तीला तीर्थ द्यायचं असेल, पाणी थोडं घ्या, तीर्थ वाया जाणार नाही, पायदळी जाणार नाही, याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी तुम्ही कांदा लसूण विरहित जेवण घ्यायचं आहे. या दिवशी मांसाहार करायचा नाही, घरात करू द्यायचा सुद्धा नाही. या दिवशी प्राण्य चुकूनही खायचं नाही, कारण एक दिवशी तारक मंत्राचे अनुष्ठान आपण करत आहोत. संकल्पयुक्त आपली ही सेवा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गुरुवारी, ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठान कराल, संकल्पयुक्त अनुष्ठान तारक मंत्राचे कराल, त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालनसुद्धा करायचे आहे. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला अधिक मासामध्ये येणाऱ्या गुरुवारी एक दिवसीय न चुकता तारक मंत्राचे अनुष्ठान करायचं आहे. कारण तारून नेणारा म्हणजे तारक मंत्र. श्री स्वामी समर्थ महाराज बघा, आपण कितीही दुःखात संकटात असू द्यात, अगदी आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराज हे नाव जरी उच्चारले तरी आपल्याला धीर येतो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली की आपलं मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, धीर येतो, आधार वाटतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक सुखदुःखात धावून येतात. मग आपलं कर्तव्य आहे आपणही त्यांची सेवा करायला हवी. या तारक मंत्राचे एक दिवसीय 21 वेळा तारक मंत्र म्हणून हे अनुष्ठान आपल्याला करायचे आहे. फक्त मैत्रिणींनो, तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना संकल्पयुक्त सेवा करा, 100% अनुभव येईल. बघा, अशा प्रकारे जर आपण तारक मंत्राचे अनुष्ठान केले तर तुमच्या जीवनात कितीही दुःख असू द्यात, दारिद्र्य असू द्यात, त्यावर हाच उपाय तारक मंत्राचे अनुष्ठान करा. 100% तुमची कोणतीही इच्छा असू द्यात, समस्या असू द्यात, त्या दूर होणार आहे, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. अतिशय साध्या पण अतिशय सोप्या सेवेने अनेकांना अनुभव आले आहेत. तुम्हाला सुद्धा येतील. सेवा करताना अगदी मनोभावे करा, निश्चितच फरक पडेल, अनुभव येईल. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.